नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला चिकन दम बिर्याणी कशी बनवायची ती दाखवणार आहे. चिकन बिर्याणी ही सर्वांना खायला खूप आवडते. बिर्याणी बनवण्याची माझी पद्धत स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी काय काय साहित्य लागतं ते बघून घेऊया. इथे मी बोनलेस चिकन 1 किलो घेतलेले आहे आणि बासमती तांदूळ मी 1 किलो घेतलेला आहे. तुम्ही कोणताही घेऊ शकता बासमती तांदूळ. आणि इथे बघा, कांदा मी तेलावरती फ्राय करून घेतलेला आहे आणि काजूही फ्राय केलेला आहे. आणि इथे मी पुदिना, कोथिंबीर, कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे, कसुरी मेथी आणि इथे बिर्याणी मसाला याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते. इथे खडा मसाला घेतला आहे. यामध्ये लवंग, काळी मिरी, दालचिनी, हिरवी वेलची, तमालपत्र असे सर्व आहे. आणि इथे दही, मीठ, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट आणि धना जिरा पावडर. आणि इथे तूप लागणार आहे. तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी चिकन घेते आणि ते आता आपण मॅरिनेट करून घेऊया. तर मी लाल तिखट घालते 2 चमचे, धना जिरा पावडर 1 चमचा घालते मी, हळद आणि इथे बिर्याणी मसाला घालूया 2 चमचे, कसुरी मेथी हातावरती चुरून आपण घालूया यामध्ये. याचा स्वाद खूप छान येतो. चवीनुसार मीठ आणि यामध्ये दही घालूया. दही हे आंबट घेऊ नका तुम्ही. आता यामध्ये पुदिना, कोथिंबीर हे चांगले आपण मिक्स करून घेऊया. सर्व पिसांना मसाला लागायला पाहिजे. हे बघा, असे चांगले मिक्स करून घ्यायचे. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूया. तर इथे मी 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट घालते आणि हे आपण चांगले मिक्स करून घेऊया. आणि हे आपण 1 तासभर असे मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण इथे मी 3 कांदे घेतले आहेत, ते मी यामध्ये घालते आणि 2 टोमॅटो घेतले आहेत आणि हे आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. एका टोपामध्ये मी पाणी गरम होण्यासाठी ठेवले आहे. आता त्यामध्ये आपण खडे मसाले घालून घेऊया. इथे मी दालचिनी घातली आहे, तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंग आणि काळी मिरी आणि 1 चमचा यामध्ये मी तूप घातले आहे आणि चवीनुसार मीठ घातले आहे आणि उकळ काढून घेतले. आता हे तांदूळ मी 10 मिनिट भिजत ठेवले होते आणि ते स्वच्छ धुवून घेतले आणि ते आता आपण ह्या पाण्यामध्ये घालूया. आणि तांदूळ आहे हा आपण 80% शिजवून घेणार आहोत. तर एका बाजूला आपण तांदूळ शिजायला ठेवलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला आता आपण इथे चिकन घालून घेऊया. तर एक कढई घेतली आणि त्यामध्ये मी 2 चमचे तूप घातले आहे आणि 2 चमचे तेल घातले आहे आणि खडे मसाले घातले. खडे मसाल्यामध्ये मी दालचिनी, तमालपत्र, मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंग, काळी मिरी असे मी घातले आहे. आता ते आपण तेलावरती जरासे फ्राय करून घेऊया. आणि यावरती मी लाल मसाला घालते 2 चमचे, हळद आणि टोमॅटो आणि कांद्याची प्युरी केलेली आहे ती आपण घालूया आणि हे चांगले तेलावरती आपण फ्राय करून घेणार आहोत. टोमॅटो आणि कांद्याचा कच्चटपणा निघून जायला पाहिजे. तर असे चांगले फ्राय करून घ्यायचे आहे. वरती मी झाकण ठेवते आणि ही ग्रेव्ही चांगली आपण शिजवून घेऊया. आता इथे हा तांदूळ 80% शिजला आहे, तो आता आपण चाळणीवरती काढून घेऊया. असे केल्याने आपला भात आहे तो चांगला फळफळीत होतो. हे बघा, असं छान असा झाला आहे भात. आता आपण ती ग्रेव्ही बघूया कशी झाली आहे ती. तर हे बघा, ही ग्रेव्ही किती छान तेल वरती सुटले आहे आणि छान झाली आहे. आता यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकन आहे ते यावरती घालूया. 2 मिनटं आपण हे तेलावरती चांगले मिक्स करून घ्यायचे आहे.
आणि यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत। तर पाणी हे थोडे घालायचे, जास्त घालायचे नाही, पातळ करायचे नाही। लागेल तसे थोडे थोडे पाणी यामध्ये घालत जा आणि हे चिकन शिजवून घ्यायचे आहे। तर आता मी थोडे पाणी घालते आणि झाकण ठेवून मी हे चिकन चांगले शिजवून घेणार आहे। आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालते आणि हे चांगले आपण मिक्स करून घेणार आहोत। आणि वरती झाकण ठेवते आणि हे मी चिकन चांगले शिजवून घेते। हे बघा, इथे आता अर्धा तास झाला आहे आणि चिकन सुद्धा छान शिजले आहे। कलर बघा वरती किती छान असा आला आहे। आता आपण बिर्याणीचे थर लावून घेऊया। इथे मी एक टोप घेतला आहे आणि सुरुवातीला मी इथे तूप घालते आणि तूप मी हे टोपाला लावून घेते चांगले। आणि यावरती आपण आता चिकनचा थर लावून घेऊया। तर इथे मी थोडे थोडे चिकन घालते यामध्ये आणि चिकनचा थर लावून घेते। यानंतर आता मी यावरती भात घालून घेते। बिर्याणी करायला थोडा वेळ लागतो, पण खायला बिर्याणी खूप टेस्टी लागते। तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। आता यावरती मी आता पुदिना आणि कोथिंबीर घालते आणि परत आपण चिकनचा थर लावून घेणार आहोत। पुदिना बिर्याणीमध्ये घातल्याने बिर्याणीला खूप छान टेस्ट येते। आता परत मी भाताचा थर लावून घेते। तर इथे 3 थर लागले आहेत। आता यावरती मी कोथिंबीर आणि पुदिना परत घालते आणि यामध्ये वरतून आता मी तूप घालते आणि आपण कांदा आणि काजू फ्राय करून घेतलेले आहेत ते आता यावरती आपण घालून घेऊया। काजू हे ऑप्शनल आहेत, काजू जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही घाला। आणि यावरती आपण जे तांदूळ शिजवलेला होता त्याचे जे पाणी आहे तर ते मी 1 बाउल यावरती मी घालून घेते। हे बघा, आणि वरती मी झाकण ठेवून 10 मिनिटं दम देऊन घेणार आहे। तर इथे बघा 10 मिनिटं झाली आहेत आणि हे बघा तांदूळ सुद्धा किती मोकळा मोकळा असा झाला आहे आणि सुगंध सुद्धा घरामध्ये खूप छान असा पसरलेला आहे। तर हे बघा किती छान बिर्याणी झाली आहे, कलर सुद्धा छान आला आहे। ही बिर्याणी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। याचबरोबर आता आपण कोशिंबीर बनवून घेऊया। तर इथे एका बाउलमध्ये मी दही घेतले आहे आणि त्यामध्ये टोमॅटो, मिरची, कोथिंबीर, कांदा आणि काकडी घालूया आणि चवीनुसार मीठ घालून घेते आणि हे चांगले मिक्स करून घेऊया। ही कोशिंबीर या बिर्याणी बरोबर खायला खूप छान लागते। हे बघा अशी केली आहे कोशिंबीर, किती छान झाली आहे बघा। तर आता आपण सर्व करून घेऊया। आता इथे हे ताट तयार आहे। बिर्याणी, कोशिंबीर, इथे चिकनचा रस्सा आहे। हे बघा किती छान ताट झाले आहे। ही बिर्याणी खायला खूप स्वादिष्ट लागते आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा। चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।